हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे नाही का मी तुम्हाला बघा माझे वडील आले आहेत, आई वडील. आणि वडील बघा जायच्या आधी नाही का आलेत पण आणि लगेच चाललेत पण ते दुसऱ्या दिवशी. तुम्हाला आलेलं दाखवलं नाही, आता चाललेत ते. तर जाण्याआधी बघा त्यांनी सगळे अवघड कामं करून दिली मला. पाणी वगैरे आणून 2-3 बॉटल आणून दिली. म्हणजे ते 20 लिटरचं बॉटल आहे, ती उचलत नाही मला म्हणून नाही का त्यांनी 2-3 बॉटल आणून दिली. एक खंड्यामध्ये भरलं, एक पिंपात भरून ठेवलं छोट्या. आणि सगळं एक असं मॅनेज करून नाही का 2-3 बॉटल त्यांनी पाणी आणून दिले मला. मी सगळं व्यवस्थित भरून वगैरे ठेवलं आणि आता तिथे चाललेत बघा. मुलं किती रडायला लागलेत बघू शकतात तुम्ही. भरपूर रडत होती ती मुलं. गावावरून त्यांनी भाजीपाला वगैरे आणलेला आहे, परत लिंबाचे रस एक बॉटल भरून आणलेला आहे. 1 लिटरची बॉटल असेल तेवढी भरून एक लिंबाचा रस आणलेला आहे. लिंबू आणलेले आहेत, भोपळे आणलेले आहेत, हिरव्या मिरच्या, टमॅटो वगैरे सर्व घेऊन आले होते ते. आणि त्यांना पुढं जायचं होतं ते, म्हणजे गावावरून आमच्या घरापर्यंत गाडी येत होती सहज म्हणून तिथपर्यंत आले होते. आणि आता आई आणि अण्णा निघाले आहेत बघा, तुम्ही बघू शकता. नातवांना कसं करत आहे ना, त्यांना रडायला येते. चिव खूप रडली बरं का. एक चिवला जायची इच्छा होती आईसोबत, पण ती राहणार नाही. ती आता म्हणते जाणार आहे, जाते म्हणून, पण ती राहणार नाही, लहान आहे. मी त्यांना म्हणत तुम्ही जाते तशीच करते नाटक. ते बघा आजोबा पैसे देतात, तर चिल्लर पैसे दिले त्यांनी 2 रुपये. तिने 2 रुपये टाकून दिले, एवढी चॅप्टर आहे ती. आणि 100 रुपयाची नोट दिली की त्यांनी घेतली बरोबर. ते बघा टाकून दिली तिने 2 रुपये दिलेले. आणि आता 100 रुपयाची नोट दिली ते बरोबर पटकन घेतले दोघांनी पण 100-100चे. जावातच करतात. मुलं लहान असून सुद्धा त्यांना कळायला लागले भरपूर मोठे पैसे आणि छोटे पैसे. जाण्या अगोदर घरामध्ये नाही का भरपूर अशी कामं केली आणि म्हणजे मला जीव होत नाही तशी अवघड कामं वगैरे. थोडंसं फ्रीज सरकवला, थोडंसं नाही का व्यवस्थित गुण्या वगैरे सर्व अन्नधान्याची व्यवस्थित स्पेस असा मोकळा करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल कसं कुठे काय मॅनेज केले, कुठे काय ठेवलेलं आहे ते परत चाललेले आहेत. ते आई म्हणते त्यांना 100-100 द्या. एकाला दिलं होतं तर दुसरा रडत होता म्हणून नाही का त्याला पण 100-100 द्या म्हणून त्यांचा पाय निघता नाही गेला. जा म्हणत होते ते घरात नाही का, रडू नको जा परत येते बाईला घ्यायला म्हणून नाही का. निघता नाही गेलं. नातवांसोबत त्यांचं बॉन्ड भरपूर आहे. आईचं तर भरपूरच आहे म्हणू शकतात तुम्ही. दुसरी आईच आहे म्हणायला पाहिजे माझ्या मुलांची ती. आणि इथे बघा माझी शुक्रवारची देवपूजा. धनलक्ष्मी कुंचन भरला वगैरे. आणि इथं मी फुलं आणले होते, म्हणजे आमचं वाडीत थोडंसं काम होतं ग्रामपंचायतमध्ये, तिथे गेले होते मी. तिथून येताना नाही का फुलं वगैरे आणले होते. तर ती फुलं वगैरे ठेवलेली किती छान दिसतात माझ्या देवारा नाही का. आता थोडंसं देवाऱ्यावर उजेड येतोय, फ्लॅश येतोय, कारण की फ्रीज तिथून काढलेला आहे. परत गोण्या वगैरे अन्नधान्याच्या तिथून बाजूला साईडला सरकवल्या आहेत ना, त्याच्यामुळे नाही का भरपूर असा फ्लॅश येतोय, डायरेक्ट उजेड पडतोय. आता मी थोडासा पडदा लावलेला आहे, म्हणजे नाही का उठल्या वगैरे त्याच्यावर सावली वगैरे काही नको म्हणून नाही का थोडंसं असं पडदा लावल्यासारखं केलेलं आहे. पण जेव्हा गरज असेल तेव्हाच मी लावणार आहे पडदा. आणि असं देवारा बघायला खूप छान वाटतो बाहेरून, पण उभं राहिलं की दिसतं ते बरोबर छान. आणि इथं 2 लक्ष्मीचे मुखवटे दिसत असतील तुम्हाला. एक आमची कुलदेवता आहे आणि एक जे ग्रामदेवत आहे ना ते आहे, म्हणून त्यांच्या दोघींच्या नावाने पूजलेले आहेत. हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मिळत असायलाच हवे. मी बघा इथे देवपूजा वगैरे झाली तुम्हाला दाखवते. आता संध्याकाळची किती वाजलेली आहे, दिवाबत्ती झालेली आहे. आणि रविवार असल्यामुळे ते 2-3 दिवसाचा व्हिडिओ आहे हा, जोडून मोडून केलेला आहे. आणि इथं रविवार असल्यामुळे नाही का थोडंसं इव्हनिंगला स्नॅक्स बनवायचं ठरवलं. तर फ्रेंच फ्राईड फिंगर्स बनवायचे होते. तर नाही का मी बटाटे घेतलेले आहेत. मी ऑलरेडी ते कट करून ठेवलेले आहेत थोडेफार, आणि थोडेफार आता घेतलेले आहेत. तो बटाट्यावरचं साल काढलं, त्यांना व्यवस्थित असा शेप दिला आणि त्यांचे छोटे छोटे
फिंगर्सप्रमाणे नाही का लांबके लांबके तुकडे केले व्यवस्थित, असं व्यवस्थित, म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही. आणि त्यांना काय केलं, एक 2-3 मिनटं नाही का थोडंसं मीठ टाकून बॉईल करून घेतलं आहे. व जास्त शिजवायचं नाही, आपल्याला उकळी आल्यानंतर टाकायचं आहे ते आणि शिजवून घ्यायचं आहे. आणि बाजूला काढल्यानंतर नाही का त्याला कॉर्नफ्लॉवरचं पीठ लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं सुकत ठेवायचं त्याला, म्हणजे हवेला ठेवायचं आहे. तिथून पुढं नाही का मग ते फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून झाल्यानंतर तळून घ्यायचं आहे. त्यात बघू शकता तुम्हाला ओरिजिनल फ्राईड भेटतील, फ्रेंच फ्राईड भेटतील ते. आणि खरंच सांगते खूप छान झाले होते, चवीला पण खूप छान झाले होते, म्हणजे मुलांना आवडले. परत मी दुसऱ्या दिवशी असंच बनवलेलं आहे, म्हणजे 2 दिवस झालं मी बनवत आहे. हे आदल्या दिवशीचं ठेवलेलं आहे मी ते तसंच फ्रीजमध्ये. आता इथं दुसऱ्या दिवशीचं बनवत आहे. बघू शकता किती छान असं नाही का व्यवस्थित त्याला कट करून घेत आहे मी. आणि कट करून नाही का तुरटीच्या पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे जेणेकरून त्याचं नाही जे एक्स्ट्राचं हे असेल ना स्टार्च वगैरे ते सर्व निघून जाईल, त्याचा रंग काळा पडणार नाही, म्हणून त्याला तुरटीच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. एक छोटासाच तुरटीचा खडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि इथे लगेचच तळायला घेतलेला आहे. तुम्हाला आतली मधली प्रोसेस दाखवली नाही आहे, कारण की इथे चिवणे नाही का थोडासा गोंधळ घातला होता. आणि आप्पे पण बनवले होते थोडेसे रव्याचे, इन्स्टंट आप्पे. माझ्या मुलाला खूप आवडतात स्वामीला, त्याच्यामुळं नाही का इन्स्टंट आप्पे बनवले होते. ते तुम्हाला दिसत असतील आप्पेपात्र, पण आप्पेपात्र घासून ठेवायचं आहे. आणि इथं बघा मी ते कालचं काढलेलं आहे बनवून ठेवलेलं, आणि आजचं परत बनवून ठेवलेलं आहे फ्रीजरला. एवढा वेळ नव्हता, मुलं म्हणजे ओरडत होती मला दे म्हणून. मी ते कालचं तळून देणार आहे त्यांना. मी तुम्हाला एखाद्या दिवशी नाही का डीपमध्ये दाखवेन फ्रेंच फ्राईड फिंगर कसे बनवतात ते. आणि खरंच सांगते असे आपण ह्या पद्धतीने बनवले ना 2-2, 3-3 महिने काही होत नाही त्याला. आणि इथं नाही का चाललं होतं चिवचं की नाही पापम पाहिजे पापम, ती पापडला पापम म्हणते, पापम पाहिजे पापम म्हणून चालवतं, म्हणून थोडंसं नाही का पापड तळले. मुलं बघा जशी जशी मोठी होतील नाही का तशी तशी खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत हट्ट करतात आहे. म्हणजे जे काही बघितलं की पिक्चर म्हणजे फोटोमध्ये वगैरे असं, म्हणजे काय खाद्यपदार्थ वगैरे की मला ते पाहिजे म्हणून मागतात, हट्ट करतात. मग ते बाहेरून देण्यापेक्षा मला वाटतं नाही का घरात करून दिलेलं केव्हाही फ्रेश आणि चांगलं असतं. ते बाहेरचं किती दिवस करून ठेवलेलं असतं, मग ते बाहेरचं देणं टाळतेच मी शक्यतो. घरातच ताजं ताजं बनवून फ्रेश देते. बघू शकता त्याचा आवाज कसा येतोय. तुम्ही त्याच्या आवाजावरूनच अंदाज लावू शकतात की ते क्रिस्पी झालेले आहेत, एकदम छान झालेले आहेत, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्टी असे आहे. त्याच्याबरोबर एक मी मेयोनीज बनवणार आहे, ते मी कधीतरी तुम्हाला दाखवेन. आता दाखवण्यासाठी एवढा वेळ नाही आहे, त्याच्यामुळं नाही का मग पटापटा काढून घेते आणि मुलांना देते, कारण की स्वामींना आवरत नव्हतं, भूक आवरत नव्हती त्याला. पहिली बॅच काढून झालेली आहे, आता दुसरी बॅच टाकलेली आहे. पहिली बॅच थोडंसं नाही का दिली आहे स्वामीला चिवला. मला ते आवाज दाखवत होते मी कसा आवाज येतोय. आणि खरंच सांगते खूप छान झालं होते, एकदम मॅकडॉनल्ड्ससारखे झाले होते. माझ्याकडं कुठलेही सॉस अवेलेबल नव्हते, तर मी मुलांना नाही का तसंच दिलं होतं प्लेटामध्ये खायला. आणि नंतर याच्या मला ते डीप बनवायचं होतं नाही का, डीप सॉस बनवायचा होता, तर ते बनवण्यासाठी माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. मला संध्याकाळची दिवाबत्ती पण करायची होती. मुलांना दिल्यानंतर नाही का मुलं इतकी खुश झाली की सांगता बस. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कॅप्चर केला नाही आहे तुम्हाला इथे दाखवण्यासाठी, पण त्यांना खूप आवडलं होतं. दूध संपले झालं. आता शेवटची एक बॅच राहिलेली आहे, ती झाल्यानंतर मी पण खाणार आहे. थोडंसं त्याच्याबरोबर चाय पण बनवायला ठेवणार आहे हे एका साईडला, म्हणजे इव्हनिंग स्नॅक्स चायसोबत सर्व करू खाणार आहे. खूप छान लागतं चाय पीत खायला. बायकांचं आयुष्य असं आहे नाही का, काम करा, बनवत राहा आणि खात राहा असं म्हणल्यासारखं आहे. तर बनवत राहा, खात राहा हे वाक्य शोभतं आपल्याला. आता इथे चहाला ठेवलेला आहे, चाय बनवत आहे. तुम्हाला दाखवते शेवटला मी चाय आणि हे घेतलेलं आहे सोबत, फ्रेंच फ्राईड घेतलेला आहे.
धूप दीप सगळं लावून झालेलं आहे. इकडे स्वामींना पण दिवा वगैरे लावलेला आहे. दिसत असेल स्वामींची कारामती बघा. ए स्वामी, येत्या रविवारी